रुंडमालधर पार्वतीश आधीनमितो पार्वतीश आधीनमितो पंचतुंड नर रुंडमालधर पंचतुंड नर रुंडमालधर पार्वतीश आधीनमितो पार्वतीश आधीनमितो विघ्नवर गणग भगन कराया विघ्नवर गणग भगन कराया विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नर रुंडमालधर पंचतुंड नर रुंडमालधर कालिदास कविराज रचित है कालिदास कविराज रचित है गान शाकुंतल रचितो गान शाकुंतल रचितो जाणूनिया अवसान नकोनी जाणूनिया अवसान नकोनी महादुष्ट पंचतुंड नर रुंडमालधर पंचतुंड ईश्वराचा देश मिळे जरी ईश्वराचा देश मिळे जरी शेवटी जातो मूढ यत्न शेवटी जातो यान्याये बलवत कवी यान्याये बलवत कवी जवा पुष्टी रसाचन करतो पंचतुंड नर रुंडमालधर पंचतुंड नर रुंडमालधर पार्वतीश आधीनमितो पार्वतीश आधीनमितो विघ्नवर गणग भगन कराया विघ्नवर गणग भगन कराया विघ्नेश्वर गणपति नगतो पंचतुंड नर रुंडमालधर पंचतुंड नर रुंडमालधर. आता बोला. धूपाचा सुगंध दरवळतो, तिसरी घंटा होते आणि नांदीचे सूर सुरू होतात. आणि वसंतराव, नांदीचे सूर सुरू झाल्यावरती ज्याच्या चित्तवृत्ती उमलून येत नाहीत असा मराठी प्रेक्षक मिळणार नाही. नाही मॅडम, मराठी संगीत नाटक हे नेहमी नांदीनं सुरू होतं. हो आणि ही नांदी वेगवेगळ्या अशा विविध रागरागिण्यांतून गायली गेली. हो. तर त्याची तुम्ही एक उदाहरण देऊ शकाल का? नांदी संबंधाने सांगायचं तुम्हाला म्हणजे असं आहे की आपली नाटकाची परंपरा हीच मुळी संस्कृत नाटकावरून आपण घेतली. त्यामुळे नटेश्वर हे त्याचं अधिदैवत. तर नटेश्वराच्या जीवनामध्ये जणू काही ह्या सगळ्या घटना घडल्या आहेत असं कल्पून कवीनं नांदी आणि सूचक पद ह्या दोन गोष्टी सुरुवातीला लिहिल्या. नांदी म्हणजे मंगलाचरण. आता सूचक पद जेव्हा येतं साधारणपणे तेव्हा सूचक पदामध्ये ईश्वराची स्तुतीही असते, म्हणजे शंकरालाच उद्देशून लिहिलेला आहे काहीतरी त्या दृष्टीने. आणि शंकराच्या जीवनामध्ये तो प्रसंग घडला का तर याच्यावर ते पद बेतलेलं असतं. म्हणजे नटेश्वराला उद्देशून ते. मग आता शाकुंतलाची साधारणपणे नांदी आणि नांदी म्हणजे पंचतुंड मी म्हणून दाखवली तुम्हाला. त्याचं सूचक पद आहे की अष्टमूर्ती परमेश सदाशिव तुम्हा शिव देवो अष्टमूर्ती परमेश सदाशिव तुम्हा शिव देवो यद्रूपाविण विश्वचिहा यद्रूपाविण विश्वचिहा ध्यास हृदय ठस हो अष्टमूर्ती परमेश सदाशिव तुम्हा शिव देवो.
ही झलक आहे त्याची. सूचक पद. हे सूचक पद पण आणि अशी वेगवेगळ्या रागातल्या उदंड आहेत. आता शारदेतलं तुम्हाला जर सांगायचं झालं पद तर शारदा म्हणजे जरठ कुमारिका विवाहावरचा प्रसंग आहे. हो तर जणू काय हे शंकराच्या जीवनामध्येच घडलंय असं ते पद आहे. तुम्हाला त्याच्यावरून कल्पना येईल. सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो. सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो. सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो. केश धवल हे विधुकांतीने. केश धवल हे विधुकांतीने. किंवा कांते भस्मलेपने. किंवा कांते भस्मलेपने. नसे ग्रस्त मी वार्धक्याने. नसे ग्रस्त मी वार्धक्याने. असे हसत तो सांगतो. सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो. सौख्य पूर्ण देव तुम्हा श्रीगिरिजेचा कांत तो. वसंतराव, आता दुसरं तुम्हाला मनात मातलं म्हणून दाखवतो की ज्या सूचक पदामुळे मनामध्ये प्रसंग काय आहे की धैर्यधर भामिनी म्हणजे श्रीमंत आणि गरिबी. तर याच्यामध्ये भामिनी श्रीमंताची कन्या असल्या कारणाने धैर्यधरासारख्या गरीबाला वरणार नाही म्हणून तोही रुसून गेला, तीही रुसून गेली. याचं पद आहे की तिने शेवटी त्याला वश करून आणला. तर बिल्लिणीच्या वेशात गौरीनं शंकराला वश केला ते पद आहे. मोदहराचा प्रेम वाढवो. मोदहराचा प्रेम वाढवो. मोदहराचा प्रेम वाढवो. क्रोधतयाचा गर्व घालवो. क्रोधतयाचा गर्व घालवो. मोदहराचा प्रेम वाढवो. मोदहराचा रोष भरे तो विपिनी बसता. रोष भरे तो विपिनी बसता. शिखे पार्वती ललित लेनता. शिखे पार्वती ललित लेनता. नाचत गाता मुदित शंकरा. नाचत गाता मुदित शंकरा. ने परतोने प्रेम मंदिरा. मोदहराचा प्रेम वाढवो. मोदहराचा प्रेम वाढवो. हे मानापंत सूचक पण आम्हाला एक वेगवेगळ्या रागातल्या नांद्या. आणि तुम्ही मला मध्ये एकदा बोलता बोलता सांगितलं मोदहराचं हे पद झालं हे केदार रागात आहे. आणि ह्याची कल्पना अशी रागरागिणी आमच्याकडे त्यावेळी ह्या हरदासांच्या कडून आल्या. बर. आमच्याकडे गवई त्या काळात फार कमी होते. निदान लोकांना कमी ऐकायला मिळत असत. चांगलं गाणं प्रतिष्ठितांच्या करमणुकीचं गाणं म्हणून ज्याला आपण म्हणू तो सगळा गीत प्रकार कीर्तनांमधून ऐकायला मिळत असे. आणि ही नाटकांची परंपरा सगळी कीर्तनाच्या पासून घेतलेली आहे. त्यामुळे त्या काळात हरदास मंडळी जी काही रागरागिणी ऐकवत असत तेच राग नाटकांमध्ये आलेले आहेत. आणि वसंतराव, तुम्ही मला एक सांगितलं होतं की एक बँडचा ठेका असलेली नांदी आहे. हो आहे. ती कुठची म्हणजे अहो काय असे त्या काळातल्या ह्या सगळ्या म्हणजे त्या काळात संगीत दिग्दर्शकाची संज्ञाच नव्हती. जन्मालाच यायची होती ती व्यक्ती. जो तो आपापल्या चाली देत असे. निदान कवी चाली देत असत. आता ज्याला तुम्ही नाटककार म्हणता त्याला पूर्वी कवी म्हणत असत. आणि त्यांना गाणं येत असे. गाणं येत असं म्हणजे नाटक हा काव्य प्रकार समजून निदान छंदबद्ध रचना सगळी मंडळी करत असत. आता त्यावेळी काय झालं जसं जसा सोस वाढला हे असावं आपल्यात ते असावं आपल्यात ही गाणी चांगली दिसतात ती असावी म्हणताना त्या काळामध्ये बँड हा एक समाजात एक चांगल्यापैकी स्थान मिळवून बसला होता. म्हणजे त्याच्या खुणा आहेत तुमच्या मुंबईत सुद्धा बँड स्टँड वगैरे की तिथे बँड वाजवला जात असे. बँडातली वाद्य सगळी इंग्रजी असत पण त्याच्यावर आमची देशी गाणी सगळी वाजवली जात असत. म्हणजे त्याच्यासाठी सारेगामामध्ये असं बांधून घेतलेलं असे. तर बँडाच्या चालीवर त्याही चाली लोकप्रिय असल्या कारणाने आमच्याकडे आल्या नाटकामध्ये. विद्याहरण नाटकातली म्हणजे शुक्राचार्य कचदेवयानी हा पुराणातला प्रसंग त्याची नांदीच मुळी बँडाच्या चालीवर आहे. दाखवा तुम्हाला त्याची नुसती झलक 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 मी वाचून दाखवतो तुम्हाला. ती सुख कर हे हो आज वागवधू बंधन हे हो आज वागवधू सुखा कर हे हो आज वागवधू बंधन हे हो आज वागवधू
नंदन नाट्य नर्तनी काव्य मयूरा या देखून कवी मन मधुसं गाणी गुणगावे नादनंदनी कंठ नृत्य नाचोनी सरस्वती देई प्रतिभेची बाहुबळण हे हो आज वागवू सुखकर हे हो भासे व्योम गायन धाम कण कण नटले ना दप्रम भासे व्योम गायन धाम कण कण नटले ना दप्रम गाता बाला पिता शांत रमला एक जीव मगतो हो रवणतयाचा खानी बोले त्याला मुका केवी झाला देत प्रेम सवतीला कठोर या बोला खेली कवी जन सुख कर आहे ना बँडाची तर आता आपण नांदी आणि सूचकपद याविषयी बोललो. पण वसंतराव, मुळात प्रश्न असा आहे की मराठी संगीत नाटक म्हणजे काय, म्हणजे मराठी संगीत नाटकाची तुमची व्याख्या काय आणि नाट्य संगीत हा काय प्रकार आहे? अहो सांगतो तुम्हाला, मराठी संगीत नाटक व्याख्या अगदी सोपी आहे. संगीत हे उपर आहे. संगीताचा नाटकाशी सुतराम संबंध नाही. बर. पण संगीत तुम्हाला जर नाटकात वापरायचं असेल, म्हणजे त्या माध्यमाचा जर उपयोग करायचा असेल, तर त्या माध्यमातून कथा पुढे सरकली पाहिजे. म्हणजे जे संगीत त्या नाटकाचा एक अविभाज्य घटक म्हणून समजलं जातं किंवा असतं त्याला संगीत नाटक म्हणतात, ही माझी व्याख्या. अच्छा. उगाच आपलं आधी नाटक लिहून ठेवायचं, नंतर त्याच्यात जागा शोधत बसायची. इथं गाणं घातलं तर बरं दिसेल का, इथं गाणं घालूया का, त्याला मी संगीत नाटक म्हणत नाही. ते रिलीफ म्हणून तुम्ही काय वाटेल ते करा. नाटकात सिनेमा सुद्धा दाखवलाय पूर्वी. हो. मग आता नाट्य संगीत म्हणजे काय? हा, नाट्य संगीत नावाची गोष्टच नाही. हा शब्द प्रयोगच मुळात चुकीचा आहे. बर. नाटकाला जर संगीत म्हणजे नाटकाचं संगीत असं स्वतंत्र नाही. समाजामध्ये जे रूढ संगीत आहे त्या संगीताचा नाटकासाठी वापर केला जातो. नाटकाचं म्हणून स्वतंत्र संगीत नसतं. आता नाटकातलं संगीत असं म्हणा, जसं ट्रंकेतल्या वस्तूला तुम्ही ट्रंके वस्तू म्हणाल का? ट्रंकेतल्या वस्तू असं म्हणाल, तसं नाटकातलं संगीत असं म्हणा. नाट्य संगीत हा शब्द प्रयोगच चुकीचा. नाट्य संगीताचा जो शब्द प्रयोग वापरला जातो तो मुळातच चुकीचा आहे. हो. आता किर्लोस्करांचं पहिलं शाकुंतल नाटक, ह्या नाटकांची प्रेरणा त्याला कशी मिळाली? त्यांना प्रेरणा मिळाली, मोठी मजेदार मिळाली. अहो गंमत अशी आहे, आमचं मराठी नाटक सुरू झालं विष्णुदास भावेंच्या नाटकामुळं. आणि 1843 मध्ये विष्णुदास भावेंनी पहिलं नाटक लिहिलं, सीता स्वयंवर. आणि त्यानंतर ते एकटेच फक्त ते प्रयोग करत राहिले. इतरांनी साधारणपणे त्यांचा आदर्श समोर ठेवला, काही नाटकं लिहून पाहिली. पण या मधल्या काळामध्ये ही पारशी थिएट्रिकल कंपनी ज्याला म्हणतात, किंवा उर्दू रंगभूमी म्हणा फार झालं तर, त्यांना पारसी थिएट्रिकल कंपन्या म्हणत असत. ही मंडळी सगळी बुकिश नाटकं करायची, म्हणजे शेक्सपियरची नाटकं ट्रान्सलेट करून आपल्या भाषेमध्ये ही नाटकं करायची. तर ती रंगभूमी मात्र प्रगत झाली. म्हणजे मराठी जी रंगभूमी पहिल्यांदा जन्माला आली तिने या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि पुढे गेले. ते सगळ्या बाबतीत, तंत्राच्या बाबतीत, गाण्याच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत फारसी रंगभूमी प्रगत झाली. आणि असंच एकदा काय झालं, आपल्या पुण्यामध्ये आमच्या इथे आनंदोद्भव नावाचं थिएटर होतं. हो. त्या थिएटरमध्ये एक सांगलीकर नाटक कंपनीचं नाटक लागलं होतं. ते पाहायला अण्णासाहेब किर्लोस्कर गेले. आणि दुर्दैवानं हे किर्लोस्कर वगैरे आहेत, म्हणजे तोपर्यंत कदाचित ते विचारानं कोणी ओळखत नसेल. ते नाटककार झाल्यानंतर मग हे किर्लोस्कर बरं का वगैरे आपण जसं म्हणतो ना, म्हणजे जनरीतीप्रमाणे ते साधे किर्लोस्कर होते. हो. त्यामुळे त्यांना कोणी ओळखलं नाही. आणि थिएटरात जागा नाही म्हणून त्यांना बिचाऱ्यांना जागा मिळाली नाही. तर इथे पूर्णानंद थिएटर होतं एक दुसरं. त्या थिएटरमध्ये उर्दू नाटक कंपनीचं नाटक चालवतं इंद्रसभा नावाचं. त्या नाटकाला ते जाऊन बसले आणि ते उर्दू नाटक पाहिलं. आणखी हा मनुष्य असा ज्याला इन्स्पायर होणं म्हणतो आपण, की अरे आमच्या मराठीमध्ये असं कसं नाही, हे इतकं चांगलं सर्वार्थाने उत्तम नाटक दिसतंय, आमच्या मराठीत असं का नाही नाटक. त्यांनी तो मनुष्य झपाटला आणि त्या रात्री त्यांनी गुळवे सराफाच्या हवेलीत जाऊन एक टाकी शाकुंतल नाटकाचा पहिला अंक लिहून काढला. अभिज्ञान शाकुंतलमचं भाषांतर आहे ते. त्याच्या आधी दोघा ठिकाणी या नाटकाचं भाषांतर केलं होतं, पण किर्लोस्करांनी त्याचं भाषांतर केलं
आणि असा आमच्या मराठी नाटकाचा जन्म पुन्हा झाला. म्हणजे भाव्यांच्या काळातली रंगभूमी वेगळी होती, ती सूत्रधाराची होती. एकटा सूत्रधार स्टेजवर येऊन उभा राहायचा, आजूबाजूची पात्र बाजूला असायची, आणि नांदीपासून तर सगळी गाणी सगळ्या पात्रांची एकटा सूत्रधार म्हणायचा, आणि बाकीची पात्र नुसता मोका अभिनय करायचे. असं तर हे दिसायला बरं दिसत नाही. ह्या सूत्रधार लवकरात लवकर स्टेजवरून हाकलला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा हे किर्लोस्करांनी हेतुपुरस्सर केलं की पहिल्या प्रथम ट्रेलर म्हटल्यासारखं आजचं कथानक काय, एवढंच फक्त सूत्रधार नटीनं प्रवेशात करायचं आणि लगेच नाटकाला सुरुवात करायची. पुन्हा सूत्रधाराचं दर्शन नाही. वसंतराव, आपण मगाशी म्हणालात की त्या काळी संगीत दिग्दर्शक वगैरे असं काही नव्हते. मग या नाटकातल्या पदांना चाली कुणी दिल्या? अहो कवी द्यायचे मुळात. असं? अहो हे सगळ्या छंदबद्ध रचना होत्या. वृत्तांमधून आणि छंदांमधून ह्या पदांच्या रचना असल्या कारणाने त्याला चाली लावणं सोपं होतं तसं एका परीनं. त्यामुळे कवी चाली लावायच्या. आता तुम्ही नाही का एखाद्या कविता केल्यानंतर स्वतःची कविता गुणगुणन नाही दाखवत, तुम्हाला काय गाणं येत असतं काय? पण तुम्ही गुणगुणून दाखवता. तसं त्यांना की बस साधारणपणे अभिप्रेत काय आहे याच्यातलं, अशी अशी चाल असली तरी चालते. महत्वाचे काय असतं, शब्द महत्वाचे असतात. शब्द प्रेक्षकांच्या पर्यंत श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवणं हेच त्याचं कार्य असतं. आणि अर्थनिष्पत्ती वगैरे ज्या गोष्टी असते, रसनिष्पत्ती म्हणा, ही सगळी त्या शब्दातून होत असते. सूर नुसते आपलं फॉलोइंग एलिमेंट ज्याला म्हणतो तुम्ही, तशी गंमत आहे ती. म्हणून चाली लावून टाकायचे. नाटकातली गाणारी पात्र जी असतात ती स्वतःच्या चाली लावायचे. असं? आणि असं नाटक व्हायचं ते. पण आता त्याच्यामध्ये दिंडी आणि साकी दिंडी ही वृत्त आहे, ती कीर्तनांमधून फार लोकप्रिय झाली, कीर्तनांमधून आमच्याकडे आली. ती जशी जशी किर्लोस्करांनी वापरली. पुढे साकी दिंडीचा फापट पसारा देवलांच्या नंतर तो नाहीसा झाला, तोपर्यंत होता. तर आता तुम्ही आम्हाला जरा साकीचं उदाहरण देतो तुम्हाला. साकी दिंडी शाकुंतल नाटकातली सारथ्याच्या तोंडची साकी आहे. आता सारथी म्हणजे ज्या काही गोष्टी आपण गृहीत सत्य म्हणतो ना, ज्याला ठरून गेलेल्या असतात. आता घोड्याचं काम करणारा सईस किंवा टांगा हाकणारा हा हिंदी भाषिकच असला पाहिजे असं आपल्याकडे चुकून गैरसमज. कारण आम्हाला काय फक्त गाढवत चालवता येत होती का काय असं म्हणजे कळत नाही. पण घोडं म्हटलं की तो सईस म्हणजे हिंदी बोलणारा लागायचा. तर दुष्यंताचाही तोच असावा. बर, अशा समजुतीनं त्याच्या तोंडी साकी घातलेली आहे शाकुंतला. ती हिंदी आहे? ती हिंदी आहे. त्या आपलं मराठी महाराष्ट्रातलं हिंदी. दौरत है मृग, दौरत है मृग, चलिया पक्षी मूरत धनुक चढ़ा के. दौरत है मृग, दौरत है मृग, चली आपकी मूरत धनुक चढ़ा के. छब दिखती है हिरन पीछे जो, छब दिखती है हिरन पीछे जो, शंकर जंगल भटके. तारीफ करने को, तारीफ करने को अक्कल नहीं ये बंदे को. आणखीन अशी एखादी साकी? साख्या पुष्कळ आहेत. फक्त गेय साखी तुम्हाला मी आधी म्हणून दाखवतो. साख्या गायला जात नाहीत. ही कथन आहेत म्हणजे नॅरेशन्स आहेत, त्यामुळे ही गायची नसतात. सौभद्र मध्ये लोकप्रिय साकी पुष्कळ आहेत. अर्जुनाच्या तोंडीत 1760 साख्या आहेत. त्यातली एखादी हे बघा. चोराने निज धेनु चोरिल्या, धावा धावा ऐसे. चोराने निज धेनु चोरिल्या, धावा धावा ऐसे. शब्द करीत ते ब्राह्मण आले, शब्द करीत ते ब्राह्मण आले, माझ्या दारा सरिसे. आश्वासनी जाना, आश्वासनी जाना, झालो तयार रिपुद म्हणा. आता बरोबर आहे, पण आता ह्या अशा अग्रेसिव्ह अशा चाली आहेत. हो, पण करुण रसातली अशी एखादी कथन की याला तुम्ही आता काही अग्रेसिव्ह आक्रमक म्हणा, आक्रमक किंवा काही म्हणा, कथनच आहेत आफ्टर ऑल ती. आणि कथन असल्या कारणाने कथनामधला जो अभिनिवेश असेल, चाल एकच आहे. हो, चाल बदलत नाही.
आता फक्त अण्णासाहेब किर्लोस्कर स्वतः कवी नाटकाचे असल्या कारणाने आणि त्यात कणवाच म्हणजे शकुंतलेच्या बापाचं काम करणारे असल्या कारणाने मुलीला निरोप द्यायचा ती साकी फक्त ते गायले असं गाण्याचं अंग होतं आणि ती थोडीशी करुण रसात गायले करुण रसात बघा परक्याचे धना कन्या परक्याचे धन कन्या याच्यामध्ये उगाच नुसतं गाऊन पाहायचा प्रयत्न केला पण मी असं ऐकलो की ही साखी लोकप्रिय झाली. अहो ती अशी असे लोकप्रिय असं असतं काही गाणी का लोकप्रिय झाली याला तसा अर्थ नाही. कुठलंही गाणं उगाच होतं काही होण्यासारखे असतात म्हणून होतात पण एखादं गाणं उगाच लोकप्रिय होतं त्याच्या पाठीमागे काही अर्थ नसतो. ही साखी त्या काळात लोकप्रिय झाली याचं एक कारण महत्वाचं अण्णासाहेब किर्लोस्करांनी मुलींनो या आता गेली लाडकी मम दुहिता हे वाक्य म्हणताना मुलींनो या आता आणि गेली लाडकी म्हणताना एक जोरात हुंदका दिला आणि अण्णा किर्लोस्कराचा हुंदका काय छान होता हो ही प्रसिद्धी झाली. त्यामुळे आहे बा गाणं फारच चांगलं आहे. गाणं चांगलं नव्हतं हुंदका चांगला होता. बरं आता दिंडीचे प्रकार दिंड्या पुष्कळ आहे. दिंडीचं असं आहे दिंडी हे धावतं वृत्त आहे. दादऱ्याच्या ठेक्यामध्ये द्रुत ठेक्यामध्ये जाणारं धावतं वृत्त आहे. नाटकाच्या गतीशी त्याचा समतोल साधता येतो. त्यामुळे नाटकात चपखल बसणारं एकमेव वृत्त दिंडी आणि त्यावेळी दिंडी इतकी प्रसिद्ध असेल गाणारे मोठे मातब्बर होते सगळे थोर मंडळी होती त्यामुळे दरवेळी दिंडीला वेगवेगळ्या चाली लावून म्हणत असत. ही एकच चाल नाही बा तुमच्या नाटकाचे 100 प्रयोग जर होणार असतील तर 100 चाली ते लावत असत आणि ह्याच्यासाठी म्हणजे जाहिरातीमध्ये लिहिलं जातं असे हँडबिला की आज मोरोबा दुष्यंताच्या सगळ्या दिंड्या चाली बदलून म्हणणार आहेत की लोकांची गर्दी थिएटरकडे वळायची. एक पब्लिसिटी स्टंट ज्याला म्हणाल पण ती माणसं जेवढी सामर्थ्यवान होती ती रोज नाही त्या क्षणाला बदलून म्हणू शकत असत. अशा दिंड्या आहे. दिंड्याचं वृत्त धावत आहे. दिंड्या तुम्हाला शाळेत झाल्या असतील आता शिकवतात की नाही माहित नाही आमच्या लहानपणी शिकवत होत्या. खाली चाल तया काशारी राजहंस पाहे राजहंसाचा कळप पोहता आहे असं मास्तर कविता. ही दिंडीची चाल. आता याला दिंडीला उदंड चाली लागतात. त्या दिंड्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तुम्हाला मी दिंड्या म्हणून दाखवतो. पहिल्या प्रथम सौभद्रातली दिंडी घेऊ की ज्याची चाल तशी साधी आहे म्हणजे चालीत फेरफार केलेला नाही पण ती चांगली गायली गेली आहे. वास्तविक दिंडी ही गायची नसते गायली गेली आहे. गर्ग गुरुते घेतले वश करो गर्ग गुरुते घेतले वश करो गर्ग गुरुते घेतले वश करो अखेरीची ठरविली तिथे त्याने अखेरीची ठरविली तिथे त्याने अखेरीची ठरविली तिथे त्याने गर्ग गुरुते घेतले वश करो गर्ग गुरुते बरे झाले बरे झाले बरे झाले बरे झाले बरे झाले की दिवस पुढे नाही बरे झाले बरे झाले
बरे झाले की दिवस पुढे नाही 4 मासाचा अवधी मिळे पाही 4 मासाचा अवधी मिळे पाही गर्ग गुरुते घेतले वश करून गर्ग गुरुते गर्ग गुरुते गर्ग गुरुते घेतले वश करून. वा वा छान. अशीच दुसरी एखादी दिंडी. दिंड्या पुष्कळ आहे. नाही एखादी आम्हाला ऐकू आता. स्पेसिमन घ्यायला हा, म्हणून बस, उदाहरणच तसंच. द्यायची नाही. त्या चालीच्या दृष्टीने बदल हा, चालीच्या दृष्टीने बदल. ही शारदेमधली दिंडी आहे. हा वाटत कुठली हो शारदेतली दिंडी? हा नाही तर अन्यधर्मी ती म्हणूया. चाल वेगळी आहे. अन्यधर्मी 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 भूपाल आर्यभूता अन्यधर्मी 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 भूपाल आर्यभूता आर्यधर्मा अनुकूल नसायाचा आर्यधर्मा अनुकूल नसायाचा अन्यधर्मी 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 भूपाल आर्यभूता आर्यधर्मा अनुकूल नसायाचा आर्यधर्मा अनुकूल नसायाचा धर्मगुरुते 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 निसत्व दंडधारी धर्मगुरुते निसत्व दंडधारी वर्णगुरुते मनसोक्त कर्मचारी वर्णगुरुते मनसोक्त कर्मचारी अन्यधर्मी अन्यधर्मी. म्हणजे आता बघा अहो ही दिंडी शारदेतली त्यावेळी सरकारनं बंदी घातली होती का? अन्यधर्मी भूपाल आर्यभूता. बर. भारताचा भूपाल कोण? 7वा एडवर्ड होता. अन्यधर्मी भूपाल आर्यभूता आर्यधर्म अनुकूल नसा याचा ही दिंडी तेव्हा घातली होती. बॅन केली होती सरकारनं. असं. आणि शंकराचार्यांना त्यावेळी निर्भसना केली. धर्मगुरु ते निसत्व दंडधारी एवढं म्हटलं होतं म्हणून बॅन केली होती. ही जरठकुमारिका विवाहाच्या याने तो कवी तापला आणि त्याने लिहिलं की आमच्याकडे कोण सुधारणा करणार आहे. त्यामुळे त्यामुळे ही दिंडी फार गाजली होती. आता हे बघा ना किती चाली वेगळी आहेत. पहिली चाल वेगळी ही झाली. जेथ मित्रा तत्वार्थ पहायाला जेथ मित्रा दिंडी आहे. जेथ मित्रा तत्वार्थ पहायाला शक्ती नसते शक्ती नसते भूपाल लोचनाला शक्ती नसते भूपाल लोचनाला जेथ मित्रा जेथ मित्रा तत्वार्थ पहायाला शक्ती नसते भूपाल लोचनाला शक्ती नसते भूपाल लोचनाला. चाल वेगळी आहे ना. चाल जरी वेगळी असली तरी मला तुम्ही हे सांगा फक्त यातले शब्दच गेलेत ना प्रेक्षकांपर्यंत. चालीला काहीही महत्व नव्हतं. चाल फक्त वेगळी वाटली कानाला. आजच्यापेक्षा उद्या बरं वाटणार आहे उद्यापेक्षा परवा बरं वाटणार आहे ही आशा. कानाला बरं वाटलं तर बरं आहे. आता वसंतराव आपण मगाशी म्हणाला की त्यावेळेला संगीत दिग्दर्शक. आणखी एक दिंडी सांगतो की ज्याला आधी क्लासिकल पद म्हणून मंडळींनी त्यावेळी बैठकीमध्ये ठोकलेला आहे. बर सांगा. वास्तविक नाटकातली दिंडी ऐकायला आवडेल. ऐकायला आवडेल. सौभद्रातली बागेश्रीतली दिंडी वाजवा.
बहुत दिनांच भेटलो सुंदरीला बहुत दिनांच भेटलो सुंदरीला बहुत दिनांच भेटलो सुंदरीला बहुत दिनांच भेटलो सुंदरी करीन जेव्हा मी बहुत आजवा करीन जेव्हा करीन जेव्हा मी बहुत आजवाला करीन जेव्हा बहुत आजवाला प्राप्त होईन मग मधुर सुहाचाला प्राप्त होईन मग मधुर सुहाचाला बहुत दिनांच भेटलो सुंदरीला बहुत दिनांच भेटलो सुंदरी वास्तविक काय बहुत दिनांच भेटलो सुंदरीला वा त्याहूनही तुम्हाला आणखी गंमत सांगू सांगा ना. हल्लीच्या नाटकामध्ये त्याला दिंडी म्हणून चाल लावली की मला माहित नाही किंवा कवीनं सुद्धा हे दिंडीचं वृत्त आहे म्हणून लिहिलं की नाही हे सुद्धा मला माहित नाही पण आहे हो नको विसरू संकेत मिलनाचा विसरू संकेत मिलनाचा तृषित आहे तुझ्या दर्शनाचा नको विसरू संकेत मिलनाचा म्हणजे नको विसरू संकेत मिलनाचा म्हणून दिंडीला हव्या तेवढ्या चाली लागतात. वसंतराव आपण मगाशी म्हणालात की संगीत दिग्दर्शक नव्हता त्यावेळेला आणि आपणच आपल्या चाली लावायच्या तर त्या कुठच्या प्रकारच्या चाली ते घेत असत म्हणजे काय काय प्रकार आले. अहो गंमत अशी आहे तुम्हाला चालीचीच गंमत सांगायची. प्रत्येक माणूस हा बहुश्रुत आहे कुठे ना कुठेतरी कीर्तनातून म्हणा कुठे गवयांच्या बैठकी झाल्या कुठे तिकडे गेले माडीत ऐकायला त्यामुळे प्रत्येकाची साधारणपणे म्हणजे जाण वाढली वोकॅब्युलरी वाढणं ज्याला म्हणतो आपण अशी वाढली. आता तुम्हाला त्यातली एक गंमत सांगतो. असंच त्या काळातला एक अर्जुन पुढे आठवड्यातून 3 नाटकं व्हायची मध्ये सुट्ट्या असायच्या तर साधारणपणे ज्ञानसंवर्धनासाठी एक अर्जुन तिकडे गेला आणि एक सुंदरसा दादरा चालू होता. तो अर्जुन झपाटला काय चांगली चाल आहे म्हणला ही माझ्या नाटकात आलीच पाहिजे. आता वास्तविक अर्जुन तो ही चाल कशी म्हणायची ह्याचा त्यानं विचार केला नाही. ही चाल आवडली झपाटला म्हटल्यानंतर झपाटला आणि त्यानं सौभद्रामध्ये ती चाल दिली ठोकून. आता गंमत अशी आहे मध्यम धरा चाल अशी आहे तिथली बलमा मोरा मैं का चांद गेला हो बलमा मोरा है ना त्या वातावरणात बरी आहे. बलमा मोरा मैं का चांद गेला हो बलमा मोरा ही चाल अर्जुनानं माझी मातुला कन्या रूपशीला याला वापरली. आता त्यात हो आहे. आता त्या दादऱ्यातला हो काही बरस सांगू बलमा मोरा मैका छांड गायला हो या हो मध्ये खूप अर्थ आहे पण माझी मातुला कन्या रूपशीला असताना यानं तो लायसन्स वापरून तिथंही हो घातला. माझी मातुला कन्या रूपशीला हो माझी मातुला कन्या रूपशीला हो माझी मातुला कन्या रूपशीला हो तिचा माझा बहुयोग जुळून गेला हो माझी मातुला
कन्यका मान्यपूर्वी मान्यपूर्वी तद्बंधू असून त्याला मान्यपूर्वी तद्बंधू असून त्याला पुढे नीचाने वचन भंग केला हो माझी मातुल कन्यका माझी मातुल कन्यका. ही चाल अशी रूढ झाली. 17 ठिकाणाहून आमच्या नाटकामध्ये चाली आल्या, नाटक आमचं समृद्ध झालं, ही गोष्ट खरी आहे. ठुमरी पण आली. हो ठुमरी आली ना, कामदा होत्या, अंजनी गीत होती. ही सगळी हरदासी परंपरा. आणि हरदास ज्या काही मोजक्या रागदारीतून, काही ठुमऱ्यातून, काही टप्प्यातून गाणं ऐकवत असत, ते गाणं असं म्हणून आमचं नाटक त्यावेळी समृद्ध झालं. तुम्हाला कामदा दाखव. कामदाचं उदाहरण सौभद्र नाटकामध्ये सूत्रधार नटीच्या प्रवेशामध्ये आहे की सूत्रधार आपल्या नटीला सांगतो, अगं मी मुलीचं ठरवून आलोय सगळं. अर्थात आईच्या शंका ज्या असतात किंवा मुलगा कसा आहे, कुठं असतो, ठराविक ज्या ठरलेल्या त्या काळापासून आजपर्यंत शिल्लक असलेल्या शंका ज्या आहेत त्या एवढ्याच आहेत. मुलगा कसा आहे, आई वडील आहेत का, घरचं काही बरं आहे ना, भाऊ बहिणी किती आहेत, ह्या शंका तेव्हापासून आज तागायत अजूनही जशाच्या तशा आहेत, त्यात काही फरक पडलेला नाही. पण संवाद नाटकामध्ये याच्यासाठी 2 नाही 4 पानं खर्च करावी लागतील. 4 ओळीत अण्णा किर्लोस्करांनी आईच्या शंका कामदा वृत्तामध्ये विचारल्या. वा, दाखवा आम्हाला. जन्म घे तिथे, जन्म घे तिथे, जन्म घे तिथे, जन्म घे तिथे, कोणत्या कुळी जन्म घे तिथे, कोणत्या कुळी वसती नित्य ते, कोणत्या स्थळी वसती नित्य ते, कोणत्या स्थळी जन्म घे तिथे, जन्म घे तिथे, कोणत्या कुळी वसती नित्य ते, कोणत्या स्थळी जनक जननी ही, जनक जननी ही असती की तया, जनक जननी ही असती की तया, द्रव्य किती दिले दिवस किती वया, द्रव्य किती दिले दिवस किती वया, जन्म घे तिथे, जन्म घे तिथे. हे कामदा वृत्त आहे. अंजनी गीत शारदेमध्ये आहे. त्याचा सौभद्र शारदेतलं सांगतो तुम्हाला, प्रसिद्ध आहे लोकांच्या तोंडी. वाटून द्यावा विषाद चित्ता, वाटून द्यावा विषाद चित्ता, वाटून द्यावा विषाद चित्ता, पंच दिशेते वदते आता, पंच दिशेते वदते आता, वये आजोबा माझे दिसता नात दिसे मी, वये आजोबा माझे दिसता नात दिसे मी. बरं, आता ठुमरी कशी आली? ठुमरी ही अर्धासांच्याकडून आली. आणि ठुमरीचं वळण हे त्यावेळी आमच्याकडे बनारसी ठुमरी ही जास्त लोकप्रिय झाली. पंजाबी ठुमरी किंवा लखनऊ ठुमरी याचा वास सुद्धा आमच्या महाराष्ट्राला त्या काळात लागला नव्हता. पण हरदास मंडळींनी बनारसी ठुमरी थोडीशी अभ्यासलेली होती. आता तुम्हाला ठुमरीचं नुसतं तोंड दाखवतो. ते पद सौभद्र नाटकातल्या नटीचं तोंडी आहे, ते अशा म्हणून दाखवलं. जल भरने जात जमुना के घाट पर, जल भरने जात है ना, जल भरने जात जमुना के घाट पर, जल भरने जात. आता संपूर्ण पद तुम्हाला अशा म्हणून दाखवेल.
असं म्हणा. झाली जाची उपवर तुहिता, 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 चैन नसेचा ताप विचिंता, चैन नसेचा ताप विचिंता, चैन नसेचा ताप विचिंता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची केवी मिळे पती फुलिना सुंदर, केवी मिळे पती फुलिना सुंदर, केवी मिळे पती फुलिना सुंदर, लोकप्रिय धनवान जो ज्ञाता, लोकप्रिय धनवान जो ज्ञाता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची साधू श्वशुर धीर जावा नणदा, 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 छळतील किंवा करतील ममता, छळतील किंवा करतील ममता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची दासरी मगही कशी वागेलती, दासरी मगही कशी वागेलही, दासरी मगही कशी वागेलती, काळजी निशिदिनी पोळवी चित्ता, काळजी निशिदिनी पोळवी चित्ता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची उपवर तुहिता, चैन नसेचा ताप विचिंता, चैन नसेचा ताप विचिंता, झाली जाची उपवर तुहिता, झाली जाची उपवर तुहिता. ही ठुमरी झाली. हो. आता दादरा. काय होतं हं, की दादरे आलेत, हं, पुढे आलेत. हं, दादरा गायन प्रकार आलाय. हं. दादरा म्हणजे दादरा ठेक्यात असतो त्यालाही दादरा म्हणतात. हो. आणि दादरा ठुमरीपेक्षा ज्याला आपण एक लाइटर फॉर्म म्हणतो तो दादरा असतो. जसं ठुमरी, दादरा, चैती, कजरी, होरी हे जे प्रकार आहेत हं, त्याप्रमाणे दादरा पुढे आला. हं. दादऱ्याच्या ठेक्यात गाणी पुष्कळ आली. वैशाख मासी मला वाटतं. गंमत अशी आहे, हं, गुजराती रंगभूमीवरची गाणी बरीच आमच्याकडे आली. हं. हा एक गरबा आहे. असं. हो. हं, आणि गरब्याची चाल आहे त्याला, हं,
आणि त्यांनी म्हटलंय कसं ते तुम्हाला सांगतो. म्हणजे गंमत अशी आहे. बर. माझं सूर द्या. दिल दे के मुझे. आता बघा, कुठे वैशाख मास वासंतिक समय शोभला ही शब्द रचना आहे. हे गाणं या चालीवर आहे. मात्र दिल दे के मुझे, दिल दे के मुझे कह के गए अब न सताओ. दिल दे के मुझे कह के गए अब न सताओ. आता त्याचा मराठी फॉर्म बघा. वैशाख मास वासंतिक समय शोभला, आम्रास व पिऊनी गान करीती कोकिला. अच्छा म्हण. वैशाख मासी वासंतिक समय शोभला, वैशाख मासी वासंतिक समय शोभला, वैशाख मासी वासंतिक समय शोभला. आम्रासव पिऊनी गान, आम्रासव पिऊनी गान, आम्रासव पिऊनी गान करीती कोकिला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला, वैशाख मासी वासंतिक समय शोभला. त्या जाई जुई मोगरीला बहरतो मला, त्या जाई जुई मोगरीला बहरतो मला. गुंजार वकरणात मधुरताहला, गुंजार वकरणात मधुरताहला. नवपल्लव फुटतील सकल वृक्षगणाला, नवपल्लव फुटतील सकल वृक्षगणाला. कुसुम गंधयुक्त मंद, कुसुम गंधयुक्त मंद वात सुटला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. अति थंडगार चंदनाची बुटी लावूनी, अति थंडगार चंदनाची बुटी लावूनी. अति थंडगार चंदनाची बुटी लावूनी. वरदाती पुष्प धवलहार कंठी घालूनी, वरदाती पुष्प धवलहार कंठी घालूनी. रमतात युवती कांदण्यात पतित घेऊनी, रमतात युवती कांदण्यात पतित घेऊनी. लोकाशी तोपचार, लोकाशी तोपचार इष्ट वाटला. वैशाख मास वासंतिक समय शोभला. नगरात लग्न मंडपाची दाटी दाहली, नगरात लग्न मंडपाची दाटी दाहली. नरनारी नटुनी वीथित मिरवीत चालली, नरनारी नटुनी, नरनारी नटुनी वीथित मिरवीत चालली. बहुवाद्य गजर धुनधुनी गर्दी उसळली, बहुवाद्य गजर धुनधुनी गर्दी उसळली. दक्षिणार्थ भिक्षुकगण, दक्षिणार्थ भिक्षुकगण पळत सुटला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. आम्रासव पिऊनी गान, आम्रासव पिऊनी गान, आम्रासव पिऊनी गान करीती कोकिला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला, वैशाख मासी वासंतिक समय शोभला. वसंतराव, जसं ठुमरी आणि दादरा नाकारलं नाही, तसं बैठकीची लावणी पण घेतली. अहो पुष्कळ घेतल्या. अहो त्या काळ उत्तर पेशवाईचा काळ होता. हो, किर्लोस्करांची ही नाटकं म्हणजे 1880 पासून 1883 पर्यंत, 84 पर्यंत. 85 साली किर्लोस्कर वारले सुद्धा. त्यामुळे त्यावेळी लावणीचं प्राबल्य होतं. सगळी मंडळी अगदी पगडी उपरण्यामध्ये तिकडे जाऊन लावण्या ऐकत असत. आणि तो एक प्रतिष्ठित गायन प्रकार होऊन बसला होता की बा लावणी म्हणा एखादी. जसं बैठकीत हल्ली म्हणतात ना,
आमच्यासारख्याला अहो बुवा जरा काहीतरी लाईट म्हणा होय बरं पुष्कळ झाला जरा राग दे. आम्ही लाईट म्हणजे हल्ली नाट्यसंगीत म्हणतो. त्या काळात लाईट म्हणजे लावणी. म्हणजे लावणी आहे तशी आली का जर असं नाही नाही काय झालं आली लावणी ही तिथे मोकळ्या मैदानात होती त्यामुळे ती स्वैर होती. थिएटरच्या बंदिस्त जागेत लावणी आली ती तिचा सगळा छचोरपणा बाहेर टाकून आली. असं ती थिएटरमध्ये आल्यानंतर ती लावणी थिएटरचं गाणं ठरली. उदाहरणार्थ तिचा घाट लावणीचा राहिला तिचा ढंग लावणीचा राहिला नाही. सौभद्रात लावणीची चाल नारदाच्या तोंडी आहे. नारदाच्या तोंडी लावणीची चाल. अहो नारद म्हणजे आता तुम्ही असं काय म्हणता नारद सगळ्या तिखंडात संचार करणारा होता. सगळ्या जातीचं म्युझिक त्याला पाठ असलं पाहिजे असं समजून लावणीची चाल नारदाला घातली. वीर शिरोमणी म्हणजे अर्जुन निराश झालेला आहे. सुभद्रा दुर्योधनाला द्यायची आहे असं म्हटल्याबरोबर तर नारद त्याला त्याची समजूत काढतो. अरे किती झालं तरी तू पुरुष आहेस असं हातपाय घालणं बरं नाही. म्हणून वीर शिरोमणी वीर शिरोमणी सकल धनुर्धर वीर शिरोमणी सकल धनुर्धर नायक तू नरवरा मग कावदिस दीना गेला मग कावदस दीना गेला मग कावदस दीना गेला मग कावदस दीना गेला. महावात सुटला महावात सुटला म्हणून का कंपयेत भूधरा महावात सुटला म्हणून का कंपयेत भूधरा. महागर मोक्ष विकास शंकरा महागर मोक्ष विकास शंकरा. मिळतील तुला त्या स्त्रिया बहुत सुंदरा मिळतील तुला त्या स्त्रिया बहुत सुंदरा. यद्रूप बघुती लाजतील रती इंदिरा यद्रूप बघून लाजतील रती इंदिरा. मग म्हणशील दृष्टीस नको सुभद्रा जरा मग म्हणशील दृष्टीस नको सुभद्रा जरा. काय उणे तुझ आणसी चिती काय उणे तुझ आणसी चिती तरी मिळालीची अप्सरा. मग का करते नागिरा मग का वदसी नागिरा मग का वदसी नागिरा. वसंतराव आता जे आपण पद ऐकलं नारदाच्या तोंडचं लावणीची चाल असंच आणखी दुसरं एखादं पद लावणीची चाल असलेलं. अहो लावणीच्या चाली पुष्कळ आहेत. निदान शाकुंतल सौभद्र मृच्छकटिक या नाटकांपर्यंत लावण्या विपुल वापरल्या गेल्या कारण त्यावेळी ते अतिशय लोकप्रिय तो गीतप्रकार समजला जात असे. त्यामुळे शाकुंतलामध्ये जर आहे सौभद्रामध्ये सुद्धा हव्या तेवढ्या लावण्या आहेत. जशी नारदाची तुम्ही ऐकली सुभद्रेचंच पद मुळे लावणीच्या चालीवर होतं. बर हो ते पुढे कालांतराने जशी रुची बदलते प्रेक्षकांची श्रोत्यांची त्याप्रमाणे व सुभद्रा किती झाली भगवान श्रीकृष्णाची बहीण लावणीची चाल काय घात तिला वापरता असा आक्षेपही आला. म्हणून मग पुढे ती आमच्या मास्तर कृष्णरावनी चाल बदलली. नाहीतर बलसागर तुम्ही वीर शिरोमणी कोठे तरी रमला हे जे पद आहे सुभद्रेच्या तोंडी लावणीची चाल आहे सरळ. तुम्हाला म्हणून दाखव बलसागर तुम्ही वीर शिरोमणी बल
कुठे तरी रमला आश्वासन दिस दिले तिला का आश्वासन दिस दिले तिला का विसरून जा गेला बलसागर तुम्ही ही चाल त्यावेळी लावणी चालत असे हं, पण आता हं, त्या चालीला एक भारदस्तपणा आला हं. शास्त्रोक्त संगीताची बैठक आली आणि मास्तरांनी सुभद्रेच्या एकंदरीत त्या पात्राला योग्य अशी चाल हं. म्हणजे ज्याला तुम्ही जस्टिफिकेशन म्हणता हं. ते त्या चालीनं केलेलं हं. आहे की पहिलं सुभद्रेचं गाणं सोबत नाटकातलं सुरू होतं भारदस्त गाणं आहे, सुंदर आहे हं. अशा म्हण रमला
सुंदर सुंदर. बस. वसंतराव, हं. जसं आपण लावणी उचलताना मागे पुढे पाहिलं नाही, तशा कानडी चाली उचलताना मागे पुढे पाहिलं नाही. मुळीच नाही. आणि कित्येक कानडी चाली आलेल्या आहेत. हव्या तेवढ्या कानडी चाली आहेत. मग त्यातल्या अहो, मला असं आहे, हां. आपल्या नाटकाची प्रेरणाच मुळी विष्णुदास भाव्यांनी बर. भागवत कथा या कानडी प्रकारावरूनच घेतलेली आहे. हं. तिथूनच ते लोक महाराष्ट्रात आलं. हं. आणि कानडी चाली वगैरे आता तुम्ही हे प्रांतबिंत करता हो, तसं काही नव्हतं. हं. कानडी संगीत सुद्धा आमचंच संगीत होतं. आमचं संगीत कानडी पद्धतीने गायला जातं. कानडी संगीत आम्ही गात होतो. हं. अजूनही त्यांचे राग आम्ही नाही का गात, हं. आमचे राग ते गातात. हं. त्यामुळे तसं काही नव्हतं. हं. त्यामुळे उत्तम जे दिसेल ते सगळीकडून आमच्या मराठी नाटकात आलं आणि त्याने नाटक समृद्ध झालेलं आहे. वा, छान. मग असं एखादं सांगा ना उदाहरण. हवी एक ती. कानडी चाल आणि तशीच ती आपल्या मराठीत हवी आहे. तेवढी आहेत. आशाला म्हणायला सांगतो. हा, पण पहिल्यांदा तुम्ही ते कानडी म्हणून दाखवा. चाल सांगतो हा, तुम्हाला. हा, हा. कानडीच्या अंकलिपीच्या पुस्तकातलं पहिलं गाणं आहे, लहान पोरांचं पुस्तक असतं ना बेकबेचं, बर. त्यात आहे ते गाणं. हा. पोरांना शिकवायचं. हा. म्हणजे हं. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ हं. ನಾನು ಅಕ್ಕರದಿಂದಲೇ ಪೇಳುವೆ ನುಡಿಯ. हं. म्हणजे चिक्क मಕ್ಕळी म्हणजे लहान मुलांनो, हं. हं, हं. पेळुवे नुडिया. ऐका मी सांगतो ते. हं. ನಾನು आज हं. ಅಕ್ಕರದಿಂದಲೇ ಪೇಳುವೆ ಒಂದು ನುಡಿಯ ಪೇಳುತ್ತೇನೆ. हं. एक गोष्ट सांगतो ऐका. हं. असं ಆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ, ನಾನು ಅಕ್ಕರದಿಂದಲೇ ಅಕ್ಕರದಿಂದಲೇ ಪೇಳುವೆ ನುಡಿಯ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ. आता अशा म्हणून दाखवलं मी संतोषे हा मी संतोषे हा अर्पण केला, संतोषे हा अर्पण केला. दुर्मिळ जे स्थळ मजला बाई, दुर्मिळ जे स्थळ मजला बाई, दुर्मिळ जे स्थळ मजला बाई, दुर्मिळ जे स्थळ मजला. ते सहज मिळूया, सहज मिळूया, ते सहज मिळूया दुर्भाग्याला. ते तुम्ही का ढळला सखे ग, ते तुम्ही का ढळला सखे ग, ते तुम्ही का ढळला. त्या सत्संगतीला कैसा विटला, कैसा विटला. सत्संगतीला कैसा विटला, त्या सत्संगतीला कैसा विटला, कैसा ग विटला, कैसा ग विटला, कैसा ग विटला. सत्संगतीला कैसा विटला, सत्संगतीला कैसा विटला. कोंडून ठेविनयाला बाई, कोंडून ठेविन, कोंडून ठेविन, कोंडून ठेविनयाला बाई, कोंडून ठेविनयाला बाई, कोंडून ठेविनयाला. मज दृष्टी सन लगे, दृष्टी सन लगे, मज दृष्टी सन लगे, निष्ठुर मेला. रसिका किती हा, रसिका किती हा, रसिका किती हा शेला. अरे हं. तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल. हं. चालीचं साधेपण आणि सोपेपण ज्याला म्हणतात हं. ते हे. हं. आणि जुन्या नाटकातल्या सगळ्या चाली हं.
जी चाल पहिल्या ओळीला असेल हं. ती चाल शेवटपर्यंत शेवटच्या ओळीपर्यंत पुरलेली आहे. वा. चालीमध्ये कुठेही हं. आपण काहीतरी करायला निघालो जी अभिनिवेशानं कुणीही चालीत इकडच्या ओळीला एक चाल त्या ओळीला दुसरी चाल असं काही केलं नाही. केलेलं नाही. जी पहिल्या शेवटी शब्द पोचवायचे बरोबर. त्या पात्राची भावना जी आहे हं. ती पोचवायची आहे आणि हे सगळं सामर्थ्य शब्दांचं आहे. हं. वसंतराव, ह्या ज्या सोबती नाटकात ज्या चाली आहेत हा. त्या किर्लोस्करांनी दिल्या, किर्लोस्करांनी दिल्या, बाळगोबा नाटेकरांनी दिल्या, मोरोबा बागुलीकरांनी दिल्या. हा. हो. तर आता आपणच आपल्या चाली द्यायच्या, हो. गाणारे पण आपणच. हो. मग कितीही गाणं कुठचंही कितीही गावं, हा, हा. त्याला काही संकेत नियम वगैरे काही होते का? का तसं काही नव्हतं. आपल्या मनाप्रमाणे अहो, गायचं? अहो नाटकाचा दंडक इतका हं. चांगला पाळला जात असे किर्लोस्करांच्या काळापर्यंत फक्त हं. की काय विषाद आहे कोणी उगाच जास्त गात बसेल. म्हणजे कुठचं गाणं किती गायचं, कुठल्या गाण्याला किती गायचं ह्याच्या मर्यादा ठरलेल्या असत. साखी दिंडी, हं. कामदा हं. हे काही गाण्यात मोडणारं प्रकरण नव्हतं. हं. अहो ही नॅरेशन्स होती, ही कथनं आहेत, फक्त ती गीतरूपी कथनं आहेत. हं. त्यात गायचं काही नाही, ती नुसती म्हणून सोडून द्यायची. हं. हा, हं. ज्याला झगडा म्हणत असत किंवा ऍक्शन सॉन्ग ज्याला म्हणता तुम्ही, हं. म्हणजे दुसरं पात्र शेजारी उभा आहे हं. आणि गाणं आलं वा. हं. आणि अशा वेळी जर तुम्ही नुसते फुटलाईटच्या समोर येऊन हात काढून अगदी गळा काढत बसलात, हं. त्याच्या मागच्या पात्रात करायचं काय? बरोबर. त्यामुळे त्याला ऍक्शन सॉन्ग म्हणत असत की इतर पात्रांना उद्देशून हे गाणं किंवा हा संवाद आहे. असं एखादं तर उदाहरण? त्याला मर्यादा असत, हं. त्याला भरपूर मर्यादा असत. हं. फक्त ज्यावेळी पात्र एकटं असेल हं. स्टेजवर किंवा कव्हरवरचं पद असेल, हं. त्यावेळी त्याला किंचित गायची मुभा होती हं. की बा थोडं गाऊन घ्या. काही सोय म्हणून गाणं असेल, हं. कव्हरवरचं पद जिथं असेल हं. की मागे सीन बदलायचा आहे, हं. त्यावेळी आतून प्रॉम्प्टर त्याला सांगायचं थोडं लांब व्हा, हं. कारण सेट मांडायचा राहिलाय थोडा, थोडा आणखी लांब व्हा, हं. अजून त्याच्या मिशी लागायची आहे. हं. म्हणून त्यांनी ते तिथं गायचं, म्हणजे सिच्युएशन वाईज ज्याला आपण गाणं म्हणतो की अच्छा. त्या दृष्टीने ऍडजस्टमेंट होती. तसे निश्चित संकेत आणि नियम होते. डेफिनेट. त्याचं पुढे action काय song- झालं, पुढे काय झालं हं. की ही मंडळी मोठीच होती सगळी, हं. नावारूपाला आलेली होतीच होती, गुणांनाही थोर होती. हं. त्यामुळे या माणसांना जेव्हा स्वतःची जाणीव व्हायला लागली की मी या नाटकात आहे, हं. त्यामुळे माझ्यासाठी प्रेक्षक आलेला आहे, हं. त्यामुळे माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे माझं कर्तव्य आहे. हं. म्हणून त्यांनी हं. थोडासा स्वैराचार करायला सुरुवात केली हं. आणि तिथून हे प्रकरण बोकाळलं. हं. मग तू तो 2 ताना जास्त मारल्यास काय, मग मला 4 येतात, हं. असं ते थोडस चढाओढीचं स्वरूप त्याला आलं हं. आणि नाटकाच्या गाण्याचा फॉर्म बदलला. हं. आम्हाला ऍक्शन सॉंगचं किंवा झगडा ज्याला म्हणतात हो. त्याचं एक उदाहरण सांगा ना. अहो ती पुष्कळ आहेत गाणी. एखाद दुसरी सांगा जरा. अहो ऐकवा. एकच प्याल्यातलं पद कुठं आहे, कशी आहे कशी आहे त्याच्या पदाला ना, हे ऍक्शन सॉन्ग आहे. हं. सिंधू उभी आहे तिथे, हं. हा आणि बरोबर सुधाकर आहे, सिंधूचे वडील आहेत, वडील आहेत, सिंधूचा भाऊ आहे, सगळे आहेत. आणि ती सगळ्यांना सांगते की तुम्ही जरी मला घरी चला म्हणता, हे हा. घर सोडून कसं शक्य आहे, हे पाय सोडून मी कशी कशी जाऊ? जाऊ, हे ऍक्शन सॉन्ग आहे. हं. त्यामुळे आमचे नाना हं. नारायणराव बालगंधर्व हं. ते कशी आहे त्याच्या पदाला, त्याच्यामध्ये दादा बाबा काही लिहिलेलं नाही, हं. पण उद्देशून म्हणायचंय, हं. ऍक्शन करायच्या ऐवजी हं. दादा कशी आहे त्याच्या पदाला, बाबा कशी आहे त्याच्या पदाला, हं. असं म्हणायचं. ओळख सांगतो, आ कशी या त्याजू पदाला, कशी या त्याजू पदाला, कशी या त्याजू पदाला, कशी या त्याजू माझ्या, कशी या त्याजू पदाला माझ्या, कशी या त्याजू पदा माझ्या, कशी या त्याजू पदा माझ्या, कशी या त्याजू पदाला, कशिया त्याजू पदाला बाबा, शुभ पदाला माझा, शुभ पदाला माझा, शुभ पदाला, शुभ पदाला, कशिया त्याजू पदाला, कशिया त्याजू पदा दादा, कशिया त्याजू पदाला बाबा, कशिया त्याजू पदाला, कशिया त्याजू पदाला मी, कशिया त्याजू पदाला. स्वर्लोकी थोडं म्हणून
स्वरलोकी चरण है न साथी स्वरलोकी चरण है न साथी करी मजसी नीरज बसती मदसी नीरज बसती मदसी नीरज बसती नर कही घोर सकांता नर कही घोर सकांता नर कही घोर सकांता ओ स्वर्गमला आता स्वर्गमला आता आता स्वर्गमला आता स्वर्गमला आता स्वर्गमला आता कशिया चलूपदा आजा कशिया मी कशिया चलूपदाला माझा कशिया चलूपदा. हे ऍक्शन सॉंग होते. हो आता स्वगत की जे म्हणायला मुभा असायची. स्वगत पद म्हणायला हवी तेवढी मुभा होती. पण त्यावेळेला एकच माणूस स्टेजवरती अभिनय एक माणूस स्टेजवर आहे. मग म्हणायला हरकत नव्हती. काहीच हरकत नाही. म्हणजे असं बिंबाधरा हो आहे ना. हा मग ते जरा कोदंडाचं पद आहे. कोलिंडाचं पद आहे. तुम्हीच म्हणा. बिंबाधरा मधुरा बिंबाधरा कानडी आहे. बिंबाधरा मधुरा बिंबाधरा मधुरा बिंबाधरा मधुरा मधुरा बिंबाधरा. मराठी झालं. बिंबाधरा मधुरा बिंबाधरा मधुरा सुंदर. जसं आता पुढचं पद किती म्हणायचं हो असे नियम होते. निश्चित होते. पण वसंतराव आमची एक तक्रार आहे. बोला. की काही गायक न आपलं पद म्हणताना कुठेही तोडतात आणि त्यामुळे फार मोठे विनोद निर्माण होतात. काय असे सांगू का तुम्हाला. गायक नट तुम्ही म्हटला म्हणजे आमचे पूर्वजच ते सगळे.
आता ते बिचारे काही विचार करत नसत. तालीम मास्तर जे शिकविल त्याप्रमाणे ते बिचारे अतिशय इमानदारीने आपलं काम करत असत. विचार करणं अमुक तमुक हे ते कॅरेक्टरायझेशनचा विचार आणि विचार ह्या अलीकडच्या गोष्टी आहेत सगळ्या. बरं का, प्रगती जरूर आहे, चांगली आहे, पण आमच्या त्या लोकांनी इमानदारी एवढी एकच गोष्ट मरेपर्यंत पाहिली, तेवढीचाच फक्त हल्ली अभाव आहे. बाकी सगळं चांगलं आहे. त्यामुळे काय व्हायचं, पद शिकवला तर शिकवताना काही लटकी असतात गळ्याच्या, त्या लटकी आल्या पाहिजेत बा, असा एक अट्टाहास असे. पण अमुक एक लटक घेताना कवीनं जर समजा सदोष काव्य रचना केली असली तर ती मोठी जपून म्हणायची असते हो, नाहीतर म्हणजे अनर्थच सगळा. असे सांगा ना अनर्थ आम्हाला. आता गंमत समजा तुम्ही की अहो चूर झाला म्हणजे शब्दरचना कवीनं सुद्धा पात्राच्या तोंडी बसेल आणि अर्थनिष्पत्ती चांगली होईल, तिचं पद मध्ये कुठे तुटणार नाही, यतिभंग होणार नाही, या दृष्टीनं करायला पाहिजे. हा नारायणराव बालगंधरासारखी थोर व्यक्ती होती म्हणून लोकांनी सहन केलं. आता रूप बली तो नरशा, आता पद काय, रूप बली तो नर शार्दूल साचा. आता शार्दूल हा शब्द गाण्यात कुठं फिट होत नाही, चालत तशी लावली म्हणजे कोण तरासे तुम फेकत होरी या ठुमरीवर आहे ते. कोण तरासे तुम फे, इथं फे आणि इथं शा, पण एकच होरी बली तो नर शार्दूल. बालगंधर्व म्हणत असत फक्त रूप बली तो नर शार्दूल साचा, बाकीचे नरशा करायचे. असा यतिभंग होतो. आता संशय कलोल मध्ये पण एक उदाहरण आहे असं. अहो संशय कल्लोळातलं उदाहरण ते इतकं मजेदार आहे. बोलून चालून ते मागून घातलेलं पद आहे त्या नाटकामध्ये, सगळीच पद बरं का. आता साम्य तिळा ही नच दिसत मुखाचे, हे रेवतीच्या त्या नटक्या शृंगारातलं पद आहे. आज तुम्ही मला माझी तसबीर देणार होतात ना, हो अस्सल सोडून नक्कल कशा म्हणून नाही दिली, ही आपली का तसबीर. आता इतकी वाक्य आल्यानंतर गाण्याची काही गरज नाही, अर्थ आला त्यात. ही आपली का तसबीर म्हणजे ही तुमची दिसत नाही, तुमची तसबीर मी माझ्या हृदयात कोंडून ठेवलेली आहे आधीच, हे म्हणायचं. गाणं आलं, गाणं घातलं, तिथे जागा सापडली, घातलं गाणं. ते गाणं साम्य तिळ ही नच दिसत मुखाचे, नाव तरी कोरवा शिरावर असं आहे. पण आता तिथे नाही, तिथे गळा जर काढला तर त्याचा अर्थ उडप्याच्या दुकानात लावायला हरकत नाही असं सुंदर पद आहे. उडप्याच्या हॉटेलात कुठेही हे पद लावावं. बघा, साम्य तिळहीनाच दिसत मुखाचे, साम्य तिळहीनाच दिसत मुखाचे, साम्य तिळहीनाच दिसत मुखाचे, नाव तरी ओ रवा शिरावरी, नाव तरी ओ रवा शिरावरी, ओळखू येईल चित्र कुणाचे, साम्य तिळहीनाच दिसत मुखाचे. फार गंमत वाटते. त्या खो केल्याबरोबर तिथे खो मध्ये गळा घातल्याबरोबर इकडे रवा शिरा आला. नाव तरी कोरवा शिरावर नाही, जसं शारदेतलं पद आहे ना, मूर्तिमंत भीती उभी मद समोर राहिली, हे तर करुण रसातलं पद आहे. हे करुण रसाचं पद आहे. पण लोकांचा गैरसमज होतो की शारदेला दाखवायला शिमल्याला नेली होती म्हणून. कसं काय? मूर्तिमंत भीती उभी माझ्या समोर राहिली, मूर्तिमंत भीती उभी माझ्या समोर राहिली. अंतर एकदम म्हणतो, दाखवावया शिमला
तातने तिच्याकडे दाखवावयास मला तातने तिच्याकडे राक्षसा रुचेल काय राक्षसा रुचेल काय पहावया जसा बळे मूर्तिमंत भीती मज समोर असे उदंड आहेत उदाहरण. पण मला गंमत आली त्यामुळे. अहो काय होतं यामुळे एक गोष्ट जरूर होते. नाटकाचा तो रस जरी नसला तरी प्रेक्षक स्वतःची करमणूक करून घेताना त्या रसाची निर्मिती करतात, जरूर करतात. अहो त्यांनाही कुठेतरी रिलीफ हवा असतो ना. त्या अशा चुका नेमक्या हेरतच असतात. कुठे एकदा घसरतो. आता ही देवलांची पदं अतिशय लोकप्रिय झाली कारण की अतिशय देवलांसारखी साधी प्रसादयुक्त आणि सोपी शब्दरचना पुढे नाट्यसृष्टीत घडली नाही. असं मी त्यांचं वैशिष्ट्य काय की अत्यंत साधी की जे शब्द तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारातल्या बोलण्यात आहे त्या शब्दांचा उत्तम वापर करून कुठेही क्लिष्टता नाही, दुर्बोधता नाही असे शब्द फक्त देवलांनी वापरले. आणि तरीही नादयुक्त शब्दरचना म्हणून देवलांचाच उल्लेख करावा लागेल. किर्लोस्करांचा थोडाफार आहे. वास्तविक देवल किर्लोस्करांना आपलं गुरु मानत असत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, शकुंतला जेव्हा नाटकात गायला लागली सुरुवातीच्या प्रयोगात गात नव्हती. ज्यावेळी चांगलं पात्र गाणारं आलं तेव्हा शकुंतलेला पद घालायची जेव्हा वेळ आली किर्लोस्कराने देवलांना सांगितलं की इतकी नाजूक पद फक्त तुम्ही करू शकाल. वाह वाह छान. म्हणजे गुरुनी शिष्याचं थोर पण केवढं मानलं. मासी देवलांची एखादी चांगली सुंदर अशी सहज सरळ सोपी अशा शारदेतलं 2 पदा म्हण बरं जरा पा. म्हणजे बायकांच्या चाली, ह्या चाली सुद्धा माझघरातल्या आहेत. बायकाच्या माझघरात म्हणत असत किंवा देवळात दुपारच्या वेळी म्हणत असत त्या चाली आहे. म्हणजे संपूर्ण बाळबोध आणि अख्ख्या म्हणजे अस्सल मराठी वळणाच्या चाली आहेत. त्याच्यामध्ये कुठेही काही इकडच्या तिकडच्या गाण्याच्या प्रकाराचा त्याला वास सुद्धा लागलेला नाही. शुद्ध मराठी गाणं ज्याला म्हणतात. आणि देवळात किंवा माझघरात बायका जे म्हणत असत त्या पद्धतीची चाल आणि शब्दही त्याच पद्धतीचे. म्हण अजून कुळा नाद पुरेसा कैसा होईना. अजून कुळा नाद पुरेसा कैसा होईना. पुरेसा कैसा होईना. अजून कुळा नाद पुरेसा कैसा होईना. नाटक झाले जन्माचे हो. नाटक झाले जन्माचे मनिका हो येईना. मनिका हो येईना.
म्हणून दाखव. मोठं छान पद आहे बघा. दुसरं काय पुरुष चढले बाई म्हण. काय पुरुष चढले बाई, काय पुरुष चढले बाई, काय पुरुष चढले बाई, ताळमुळी उरला नाही, ताळमुळी उरला नाही, धर्मनीती शास्त्रे पायी, धर्मनीती शास्त्रे पायी, पुढविती कसे हो, काय पुरुष चढले बाई. 60 अधिक वर्षे भरली, 60 अधिक वर्षे भरली, नातवास पोरे झाले, नातवास पोरे झाले, अजूनी नव्या स्त्रीची मेली, अजूनी नव्या स्त्रीची मेली, हौस कशी असे हो, काय पुरुष चढले बाई. घोड थेरड्याला ऐशा, बाप देती पोरी कैशा, घोड थेरड्याला ऐशा, बाप देती पोरी कैशा, काही तुझी त्यांच्या नाशा, काही तुझी त्यांच्या नाशा, युक्ती कानते हो, काय पुरुष चढले बाई. शास्त्र कुशल मोठे मोठे, शास्त्र कुशल मोठे मोठे, धर्मगुरु ही गेले कोठे, धर्मगुरु ही गेले कोठे, काय कर्म असले खोटे, काय कर्म असले खोटे, त्यास नच दिसे हो, काय पुरुष चढले बाई. ताळमुळी उरला नाही, ताळमुळी उरला नाही, धर्मनीती शास्त्रे पायी, धर्मनीती शास्त्रे पायी, पुढविती कसे हो, काय पुरुष चढले बाई. वा सुंदर. काय पद आहेत सुंदर. काय पुरुष चढले बाई, ताळमुळी उरला नाही. चिरंतन स्वरूपाचं गाणं आहे नाही. खरंच आहे. प्रत्येक स्त्रीला हे पटेल. असो वसंतराव, नाटकामध्ये अहो, अग, अरे, अहो असं असतं, ज्याला तुम्ही म्हणजे पोएट्रीमध्ये ज्याला आपण पोएटिक लायसन्सेस म्हणतो ना, की कवी सुद्धा काही लायसन्सेस घेतो, म्हणजे एखाद्या छंदामध्ये बदल करू शकतो. तसं गाण्यामध्ये हे अहो, अरे, अग, गवई, आणि गवई म्हणण्यापेक्षा पुरुषांच्या वाटेला जरा कमीच आहे. स्त्री पात्र जी असत त्यांना हे लायसन्सेस वापरायची मुभा होती. एखादं गाणं चाललंय, गाणं म्हणजे स्टेटमेंटच आहे ना, नाटककारांनी लिहिलेलं नाही. हे गाणं म्हणजे स्टेटमेंटच आहे ना. शेवटी तुम्हाला कुठेतरी कन्व्हिन्स करायचं आहे की मी म्हणतोय खरं आहे का नाही, पहा बरं आहे की नाही, अहो असं नाही, हे असं आहे, असं जे आपण व्यवहारात बोलतो, अहो असं नाही, असं नाही आपण म्हणू शकतो. तसं गाण्यामध्ये लायसन्सेस वापरले गेले. तुम्हाला त्याचं उदाहरण पाहिजे अशाला म्हणायला सांगतो. शाकुंतल मधलं अप्रतिम पद देवलांनी लिहिलेलं आहे शकुंतलेसाठी. अतिशय नाजूक पद आहे. मना तळमळसी उगीच का असा हळसी, प्रथम फसलेसी मना तळमळसी. मूळ काव्य असा आहे, मना तळमळसी. पण शकुंतला म्हणजे भावराव भावड्या ज्यांना म्हणत असत ते कोल्हटकर, आणि पुढे नारायणराव बालगंधर्व, म्हणजे अशी थोरांची मालिका लागलेली. आणि ते स्वतः स्टेजवर शकुंतलेच्या वेशामध्ये उभे आहेत. एखाद्या प्रेक्षकाकडे जरी असा हात करून अहो म्हटलं, संपलं, ती बाजू जिंकली हो. वा वा वा, छान. असं होतं. म्हणून मना तळमळसी म्हटल्यावर मनाला म्हटलं, आणि तळमळायचं मन म्हटल्यानंतर त्या मनाला कोणी वेडं मन म्हणेल. मग त्या मनाला आणखी कन्व्हिन्स करायचं, अरे वेड्या मना तळमळसी. हे लायसन्सेस या गायकांनी वापरलेले आहेत. आधी नुसतं काव्य आहे, मना तळमळसी उगीच का हळहळशी म्हण. अशा आधी मना तळमळशीनं सुरुवात कर. मना तळमळसी, मना तळमळसी,
आता हळहळती उगीच का आता हळहळती उगीच का आता हळहळती प्रथम फसले ते मना तळमळती रे मना तळमळती मना तळमळती मना तळमळती. वा, छान छान छान. वसंतराव, खाडीलकर हे टिळकांच्या परंपरेतले. हो, त्यांची नाटकं थोडीशी अशी प्रचारक स्वरूपाची होती. प्राचारी स्वरूपाचीच होती. हा, आणि त्यांनी प्रथम नाटकं लिहिली आणि मग त्यात पदं घातली, हे खरं का? हो, खरं आहे. अहो, खाडीलकरांच्या पर्यंत हा. आधी जे कोल्हटकर वगैरे मंडळी झाली हम्म, त्यांनी हेच केलं हम्म, की आधी व संवादाच्या बरोबरच पदांची रचना होती आहे हम्म. असं नाही. हे देवलांपर्यंत संपलं. बर. पुढे ज्याला तुम्ही स्पर्धा सुरू झाल्या म्हणता ना, हा. धंद्यातली स्पर्धा ज्याला म्हणतो मनुष्य, हम्म, की अहो यांच्या नाटकात किती गाणी आहेत? 50 आहेत. हो, मग आपल्या नाटकात 60 घाला. हम्म, हम्म, मग 60 मग 70 हम्म, असं करत करत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हम्म, शंभुरा असुर वध नावाचं एक ओकांचं नाटक आहे. हम्म, नाटक आहे 78 पानी, हम्म. पद आहेत 250. बापरे. हम्म, तेव्हा ही कॉम्पिटिशन सुरू झाली. हम्म, पण त्याने झालं काय हम्म, की गाणं जरा बोकाळलं, हम्म, नाटक मागे पडलं. हम्म. आणि ही माणसंच फार मोठी हो, बालगंधर्व झाले, केशवराव भोसले झाले, दीनानाथ झाले, ही माणसं इतकी मोठी, पहाडासारखी मोठी माणसं होती हम्म. की हे स्टेजवर आले रे आले की नाटक पाहिल्याचं पुण्य लोकांना मिळायचं. हम्म. नाटक तुम्ही केलं नाही तरी चालेल, 2 गाणी म्हणा. असं. एवढा दबदबा त्यांनी निर्माण करून ठेवला होता हो. अहो, फार कशाला. माझ्या वडिलांच्या बरोबर मी 6 वर्षाचा असताना नाटक पाहायला गेलो मानपमान. आता वय माझं लक्षात घ्यायचं का नाही, हम्म. पण नाही, त्याने खुर्ची तिकीट काढलं होतं, माझं मांडीवर बसवलं नव्हतं. हम्म. त्यामुळे मी 1-2 पद झाल्यावर चुडवायला लागलो. वडिलांना म्हटलं, अहो मला निदान या नाटकाची गोष्ट समजावून सांगा ना. एवढं म्हटलं, खाडकन एक मुस्काडीत मारली. एवढं म्हणे कौतुकाने नाटकाला आणलं, नाटकाची गोष्ट विचारतो म्हणजे मूर्ख कुठला, नाटकाला गोष्ट असते का कुठे? गाणी बघ कशी चांगली चालली आहे. म्हणजे त्यावेळच्या वडीलधाऱ्या मंडळींचा सुद्धा म्हणजे असा समज होऊन गेला होता तो याच थोर माणसाने केला की गाणं ऐका. हीच त्यावेळी साधारणपणे चालत आलेली रूढी होती हो. त्यामुळे उत्तमोत्तम गाणी बाहेरची निवडायची ती आपल्या नाटकात घालायची चाली. त्या मग आता ते खाडीलकरांचं एखादं सांगा ना. खाडीलकरांनी काय केलं की ते राजकारणातून इकडे नाट्य क्षेत्रात आले. त्यांना तोपर्यंत संगीताचा त्यांचा संबंध फारसा नव्हता. निदान कोल्हटकर स्वतः गात असत, चाली लावत असत, किर्लोस्कर होते, देवल होते, यांना गाण्याची जाण होती. त्या तेवढं न्यून होतं त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी सांगितलं की बा मी पद लिहितो. म्हणजे त्यांना काव्यशास्त्र माहित होतं, रचनाशास्त्र माहित होतं, छंदशास्त्र माहित होतं. तुम्ही कोणीतरी तुमचा जो असेल गाणारा मास्तर त्याला माझ्यासमोर बसवा आणि मी त्यांनी म्हटल्याबरोबर मी पद लिहून देतो. हा, म्हणून मग आता याने चाल काढायची. तुमच्या त्या पदात म्हणू नका म्हणायचे, कक्का किक्कीत म्हणा. कारण त्यांना लघुगुरु साधायचे असत. म्हणून त्यांच्या पुढे चाल म्हणताना गोविंदराव टेंबे हे पहिले संगीत दिग्दर्शक. खाडीलकरांना गाणं माहीत नव्हतं म्हणून संगीत दिग्दर्शक नावाची व्यक्ती पहिल्यांदा जी इंट्रोड्यूस झाली ती 1911 साली गोविंदराव टेंबे. मग ते त्यांच्या पुढे म्हणताना डा 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 टाय असं करायचे की तेवढं ते आघात कळले की डा 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 चंद्रिका फिट केलं. डा 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 हे जणू डा 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 टाय हे विद्या. या पद्धतीने खाडीलकरांना सुरुवातीला पद्यरचना करावी लागली. त्यामुळे सुरुवातीची त्यांची पद थोडी दुर्बोध आहे. त्यातलं ते अहंकार माझा, अहंकार माझा हे विद्यारणातलं पद आहे, ते निदान पुष्कळ बरं आहे. मग ते ऐकून दाखवा मला. पण गंमत अशी, वाक्याचीच पुनरावृत्ती म्हणजे पद हो, बरं का. आधी वाक्य येऊन गेलेलं हो, कारण आधी नाटक लिहिलेले आणि मग पद घातलेत. मग जागा हेरायचा, इथं पद पाहिजे म्हणजे पद हे त्या ठिकाणी रिलीफ म्हणून यायला लागलं.
नाटकाचा अविभाज्य घटक म्हणून पदांची अवस्था संपली, रिलीफ म्हणून पद यायला लागले. आता शुक्राचार्याचं पद गंभीर आहे, चक्क रागच होता बरं का. ढिडाम ढोल बाजे नावाची चीज आहे आमच्या शास्त्रीय संगीतात. जरा सुरू जरा ढिडाम ढोल बाजे ढिडाम ढोल बाजे ढिडाम. याच्यावर शुक्राचार्याचं गंभीर पद आहे. शुक्राचार्य सगळं नाटक खिशात घालून घेऊन जायचा. अशी गाणी आहेत, श्रीमंत गाणी. वसंतराव, आणखीन एक असं पद आहे की जे याच्यातली चीज, त्या चिजेचे शब्द आणि गाण्यांचे शब्द हे जवळजवळ सारखे आहेत. अहो, खाडीलकरांना पुढे त्याने गायन मास्तर ठेवला, ते गाणं शिकले. म्हणजे केवढा चिवट माणूस असेल बघा. गाणं शिकले की अरे बा हे आपल्यामध्ये न्यून आहे, याच्यावर आपण मात केली पाहिजे. गाणं शिकले. आणि एक दादरा असा होता, एक दादरा तो मानापमान नाटकामध्ये त्यांनी वापरला की नाहीतर त्यांची शब्दरचना मोठी क्लिष्ट असायची, लोकांना त्रास व्हायचा. आता नजविलच होता कथा पंकयुता मुख मलिना धना वगैरे अर्थ लावत बसायचा त्रास हो. पण पुढे शब्दरचना त्याची की भाविनीचं तोंडी हे पद घालायचं आहे, तर ते पद कोमल असावं, नाजूक असावं. म्हणून दादरा गोंधराव टेंब्याने निवडून काढला होता. जरा हिला म्हणायच्या पुढे तो सूर धरा, हिच्या सुरातला सूर धरा. आता मध्यम करा जरा त्यात. तू तुझ्या सुरात म्हण, हमसे न बोलो. बघ हा दादरा आहे. हमसे न बोलो राजा, पिराई मोरी अखिया. पिराई म्हणजे माझ्या डोळ्यांना त्रास दिलायस तू, आता बोलू नकोस. म्हणजे टक लावून पाहत होतास हा त्याचा अर्थ. हमसे न बोलो राजा, पिराई मोरी अखिया.
आता हे जसे नाजूक शब्द आहेत दादऱ्याचे, हा कोठीवरचा दादरा आहे आणि भामिनीच्या तोंडी या दादऱ्यावर पद आलंय, त्याची समश्लोकी झाली आहे अगदी. हमसे न बोलो राजा, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो. ऍक्शन सॉन्ग पण आहे. हमसे थिएटरात लोकांना सांगायचं गाणं आहे. हमसे ए हमसे ए हमसे, हमसे न बोलो, हमसे न बोलो, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो. पिराई मोरे अखिया राजा, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो राजा, हमसे न बोलो राजा. याच्यावर समश्लोकी केला इतकं सुंदर पद खाडीलकरांनी रचलं. नाही मी बोलत नाथा. हा अशा म्हणत आहे. नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही नाही मी बोलत, नाही 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 मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही नाही मी बोलत, नाही नाही मी बोलत, नाही नाही मी बोलत, नाही नाही मी बोलत, नाथा 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 नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाथा 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 नाथा नाही मी बोलत, नाथा नाथा नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत, नाथा विनयहीन वदता आता नाही मी बोलत, विनयहीन वदता आता नाही मी बोलत, नाथा नाही
विनयवती मी कांता 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 नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाही मी बोलत नाथा नाथा नाही मी बोलत नाथा नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा विनयहीन वदता आता नाही मी बोलत विनयहीन वदता आता नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाही मी बोलत नाही मी बोलत नाथा. वा, आहे की नाही? छान छान, सुंदर. हम्म. वसंतराव, खूप गोष्टी समजल्या, खूप छान ऐकायला मिळालं. हम्म. आता या आपल्या आनंददायी कार्यक्रमाची सांगता हम्म. भैरवीनं होऊ दे. भैरवी म्हणतो हम्म, पण माझा दंड कसा आहे हम्म, म्हणजे आपण आतापर्यंत हम्म. आढावा घेतला तो फक्त शाकुंतल ते जास्तीत जास्त हो, मनापर्यंत. अगदी बरोबर. जुन्या नाटकात भैरव्या आहेत हम्म, पण त्या हल्ली कोणाला रुचला नाहीत हम्म, अशा स्वरूपाच्या म्हणजे बाळबोध आहेत. हम्म, तर त्या म्हणायच्या ऐवजी हम्म. माझ्या गुरुजींचं पद मी फक्त म्हणून हा कार्यक्रम संपवतो. बर. हे पद या मालिकेत बसत नाही हम्म, कारण ही भैरवी हम्म. मी आवर्जून दर ठिकाणी म्हणतो तशीच इथंही म्हणतो. वा, छान. ही आहे संन्यस्त खडक नाटकातली भैरवी. हम्म. त्याला शोध. सुखतातची जगिया सुखतातची जगिया सुखतातची जगिया जगिया सुखतातची जगिया. याची चीज म्हणून दाखवतो, गंमत म्हणून. मोमान के फसिया मोमान के फसिया मोमान के फसिया कैसी बजाए तूने बांसुरिया कैसी बजाए तूने बांसुरिया शुदा बुधारे मोरे रसिया सुखदाची जगिया सुखदाची जगिया जगिया सुखदाची जगिया सुखदाची जगिया जरी की फुले गळता गळे पातळ जरी की फुले गाडत भागळे भागळे उमाला तना उमाला तना उमाला तना या गलिका सुखदाची जगिया जगिया सुखदाची जगिया सुखदाची जगिया. परंतु सुंदर कळ्या पाकळ्या परंतु सुंदर कळ्या पाकळ्या कळ्या पाकळ्या परंतु सुंदर कळ्या
जगिया फुलकी जगिया विसरना हे वैतागी तुझिया सुखदातची जगिया जगिया सुखदातची जगिया जगिया सुखदातची जगिया 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 सुखदाची जगिया जरीची फुले गळता गळे बागळे तुम्हाला तना तुम्हाला तना तुम्हाला तना त्या तुम्हाला तना त्या कलिकाला सुखदाची जगिया सुखदाची जगिया सुखदाची जगिया